नमस्कार मित्रांनो. परवा ग्रंथोत्सव होता. आजकाल कुठे साहित्य संमेलन असेल, काही कार्यक्रम असेल, तर मला बोलवलं जातं. आनंद होतो. लेखक म्हणून बोलवलं जातं. स्वतःचा परिचय मी सुद्धा आता अभिमानाने लेखक म्हणून करू लागलोय. वकील तर आहेच, कदाचित वकील आहे म्हणून लेखक आहे. वकील नसतो तरी कदाचित लेखक झालो असतो, पण विषय वेगळे असते. माझं लेखन साहित्य सीमित आहे, वकूफ सीमित आहे. थोडं विषयांतर होतं. आता आयुर्वेदावर, घरगुती औषधोपचार पद्धतीवर काही लिखाण येते. याआधी करुणासारखी कादंबरी आली, 12 गावच्या 12 जणी आली. या कादंबऱ्यातून वेगळं कथासूत्र होतं, पण कुठेतरी त्यांची नाल सुद्धा कोर्ट कचेऱ्यांशी किंवा सामाजिक अनुभवांशी जोडलेलीच होती. कठीण असतं का लेखक बनणं? अजिबात नाही. थोडा उत्साह पाहिजे, खास पाहिजे, खर्च करायची तयारी पाहिजे. खर्च एवढ्यासाठी की आता प्रकाशकांना तुमच्या कादंबऱ्या, तुमचे कथासंग्रह आणि तुमचे कविता संग्रह छापण्यात काहीही रस नसतो. शेवटी त्यांना व्यवसाय मूल्य सांभाळायचे असते. जी वस्तू विकली जाईल की नाही याची शाश्वती त्यांना नसते. त्या वस्तूसाठी ते गुंतवणूक करतील अशी अपेक्षा करणे सुद्धा चुकीचे. वस्तुस्थितीचे भान लक्षात घेतलं तर प्रकाशकांच्या मागे रॉयल्टीच्या अपेक्षेने लिखाण करणे आणि प्रकाशक स्वखर्चाने तुमचं साहित्य दारोदारी विकेल, महाराष्ट्रातल्या प्रत्येक लायब्ररीत ते दिसेल अशी उमेद बाळगणं सुद्धा चुकीचं. बरं, शासकीय योजना नाहीत का? तर आहेत. पहिल्या प्रकाशकांना प्रकाशनासाठी 30,000 रुपये मिळतात. केव्हा, कधी, कुणालाही माहीत नाही. एखादा नशीबवान असेलही. साहित्य पारितोषिक, त्यासाठी तुमची पुस्तकं पाठवा, मग त्या प्रक्रियेतून जाणं. मला तर बऱ्याच वेळा असं वाटतं की ही साहित्य पुरस्काराची योजना मोफत प्रत्येक साहित्यिक स्पर्धकांकडून 2-2 पुस्तके मिळवण्यासाठी असेल. कारण नंतर त्या पुस्तकांचं काय होतं? 100 साहित्यिकातून 2 साहित्यिक निवडायचे. 98 साहित्यिकांची पुस्तकं तर मोफत मिळालेली असतात. 2 साहित्यिकांवर थोडा खर्च करायचा, तोही त्यांनी स्वतःच्या खिशातून, एसटीनी नाही तर कारनी तुमच्या अगदी लांब दूरच्या कुठल्या तरी वाचनालयात यायचं. त्यामुळे सध्या तरी लेखकांमध्ये, कवींमध्ये थोडंसं निराशेचं वातावरण आहे. स्वाभाविक आहे. पुस्तक हातात घेऊन वाचणार कोण? उशाची ठेवून पहाटे जागणार कोण? त्यासाठी 200-500 रुपये खर्च करणार कोण? वाचनालयात गेलं तर मोफत पुस्तकं मिळतात. मोबाईल उघडला तर ई पुस्तकं आहेतच. अगदी तुम्ही म्हणाल त्या लेखकांची ई बुक स्वरूपात पुस्तकं उपलब्ध आहेत. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यावरही आहेत. त्यामुळे दुकानात जाऊन पुस्तक विकत घेणं आणि वाचनालयात बसून पुस्तक वाचणं या दोन्ही गोष्टी आता इतिहास जमा होऊ लागल्या. ग्रंथालयाचं डिजिटलायझेशन झालंय. त्यामुळे ग्रंथालयात सुद्धा लोक आता कमी जायला लागली. सभासद संख्या 10 लाखाच्या शहरात 5,000 पण नसते. ही आपली साक्षरता, हे आपलं ग्रंथालयाच्या प्रती असलेलं प्रेम. शासकीय ग्रंथालयांची अवस्था काय आहे? जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायत यांची अवस्था काय आहे?
गाव तिथे ग्रंथालय, घर तिथे पुस्तकालय, हे सगळं ठीक आहे. योजना खूप आहेत. शासन प्रामाणिकही असेल. पण अंमलबजावणीचं काय? जमतेम 11,000 ग्रंथालये अख्ख्या महाराष्ट्रात आहेत. शासन मान्य आहे. खाजगी ग्रंथालय कदाचित तेवढी असतीलही, पण ती शाळा, कॉलेज, साहित्य संस्था यांची आहेत. 29,000 ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपंचायती आहेत. फक्त 11,500 ग्रंथालय शासन मान्य आहेत. त्यांना पुन्हा अ, ब, क वर्ग आहे. त्यातली पुन्हा 2-2.5 हजार ग्रंथालय आजारी आहेत. अनेक ग्रंथालयाला इमारती नाहीत, भाडं परवडत नाही, लाईट भाडं परवडत नाही, झेरॉक्स, स्कॅनर मशीन ज्या अत्यंत आवश्यक आहेत त्या बंद आहेत, बाइंडिंग यंत्रणा नाही, कर्मचारी वर्ग नाही, असेल तर त्यांना पगार द्यायला पैसे नाहीत. या 11,000 पैकी निदान 5,000 ग्रंथालयात नवरात्र उत्सव आता पूर्वीसारखा होत नाही. साहित्यिक लोकांना बोलवलं जात नाही. बोलवलं तर ऐकायला कोण नसतं. निवृत्त माणसं भिंतीचे कोपरे धरून कुठेतरी बसलेली दिसतात. खुर्च्या सुद्धा भरत नाहीत. ग्रंथालयाला इमारतच नाही, त्यामुळे भाड्याने गोष्टी देऊन त्यातून पैसे वसूल होत नाहीत. ज्या काही संस्था आहेत त्यांनी आपल्या पुढची अंगणं, जिथे पूर्वी नवरात्रोत्सव व्हायचे, तिथे भाड्याने जागा देऊन तग धरण्याचा प्रयत्न केला. ज्या विश्वस्त संस्था आहेत त्यांचे विश्वस्त थकलेत. त्यांचे बदल अर्ज मंजूर होत नाहीत. ट्रस्ट ऑफिसमधनं त्यांना न्याय मिळत नाही. नवीन कार्यकर्ते आपले पद सोडायला तयार नाहीत. त्यांना उत्साह वाटेल, त्यांना कामाला लावेल असा लोकप्रतिनिधी नाही. या सर्व वातावरणात साहित्यिकाला चालायचंय, लेखकाला जायचंय. लेखक म्हणजे कोण? तुमच्या आमच्यातलाच एक व्यक्ती. तुमच्या आजूबाजूला ज्या घटना घडतात त्यात त्याच्या डोळ्यांनी तो जो काय अनुभवतो तो त्याच्या कुवतीप्रमाणे, त्याच्या पद्धतीप्रमाणे लिहितो. मग त्याला एखाद्या गावची संस्कृती आवडते, खाद्यपदार्थ आवडतात, एखादं व्यक्तिमत्व आवडतं, सामाजिक चालीरीती, बंधनं आवडतात, काही गोष्टी खटकतात. या सगळ्यांवर तो व्यक्त होत असतो. गोष्टी रूपाने, कविता रूपाने, पद्य रूपाने, कादंबरी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न करतो. लिहिलं की छापावं लागतं, टायपिंग करावं लागतं, त्याची शुद्धता तपासावी लागते, त्याला कुणाची तरी प्रस्तावना द्यावी लागते. आजकाल प्रस्तावना आणि परीक्षण विकणारे महाभाग सुद्धा आपल्याकडे जन्माला आलेत. ज्यांची 2-4 पुस्तकं प्रकाशित झाली नाहीत ते सुद्धा प्रस्तावना देतात. ज्यांचे 1-2 लेख स्तंभलेख म्हणून आले नाहीत ते सुद्धा परीक्षण करतात, समीक्षण करतात. पत्रकारांची देखील हीच अवस्था आहे. साहित्यावर भाष्य करणारे पत्रकार खरंच साहित्यिक आहेत का? त्यांचं लिखाण साहित्य मूल्याशी जुळते का हे कोणीही बघत नाही. बरं, ज्या पद्धतीने बंगाली भाषेत, तामिळ भाषेत, अगदी संस्कृत भाषेत सुद्धा प्रयत्न चाललाय, तेवढा प्रामाणिक प्रयत्न मराठी भाषेत चाललाय का? महाराष्ट्र शासन अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला म्हणून खूप गोडवे गात होतं, पाठ थोपटून घेत होतं. त्या अभिजात मराठी भाषेच्या वृद्धीसाठी काही समिती स्थापन झाली का? त्यामध्ये खरंच साहित्यामध्ये रुची असणाऱ्या लेखकांना घेतलेला आहे का? संबंधित कवींना घेतलेला आहे का? अभ्यासकांना घेतला आहे का? आज महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाची अवस्था काय आहे? तिथले पदाधिकारी केवळ वशिल्याचे तट्टू आहेत का, की कोणी जागा अडवून बसले? साहित्यिक जेवढा मोठा होतो, नावाजलेला होतो, तेवढाच तो जुना देखील होतो, वृद्ध देखील होतो. वयाची अट तिथे नको का?
वयोवृद्ध माणसांना तिथे जागा अडवून बसवल्यावर त्यांचं मार्गदर्शन मिळेलही कदाचित, पण त्यांना ती धावपळ जमेल का? भाषा आणि संस्कृतीच्या वृद्धीसाठी महाराष्ट्र फिरायला मिळतं का? या भाषा विभागाचं बजेट तरी किती आहे? ते कशावर खर्च होतं? पाहुणे, स्वागत समारंभ, साहित्य संमेलनं यावर जो शासकीय निधी खर्च होतो त्यातला किती टक्के निधी पुस्तक वाटपावर, पुस्तक वितरणावर, पुस्तक छपाईवर, लेखकांच्या गुणात्मक वृद्धीसाठी काहीतरी खर्च होतो का? खूप अल्प प्रमाण आहे. साहित्य पुरस्कारांवर अगदी नगण्य खर्च केला जातो. आपण प्रसारमाध्यमांना जेवढं महत्त्व देतो, दृकश्राव्य विभागाला जेवढं महत्त्व देतो, बातम्यांना जेवढं महत्त्व देतो, तेवढं प्रकाशन समारंभांना देत नाही. शासनाच्या पातळीवर प्रकाशन समारंभ होणार नाहीत का? एका मध्यवर्ती ठिकाणी खास प्रकाशन संस्था या सगळ्यांना एकत्र करून त्यांची प्रकाशने एकत्रितपणे किंवा वैयक्तिकपणे नाममात्र खर्चावर प्रकाशित करता येणार नाहीत का? साहित्य कार्यक्रमांना पत्रकारांची उपस्थिती किती असते? हे सगळे नकारार्थी परिणाम असूनही आजही खेड्यापाड्यात नवीन पद्धतीने लिखाण सुरू आहे. नवीन नवीन विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, साहित्यात अभिरुची असणारे अनेक तरुण आज लिहिते झाले आहेत. हातात पेन घ्यायची गरज नाही. AI आहे, कॉम्प्युटर आहे, डिक्टेशन किट आहे, यातून साहित्य तयार होते. अर्थात हातात पेन घेऊन कोऱ्या कागदावर लिखाण करणं वेगळं आणि मोबाईलवर डिक्टेशन देणं वेगळं, व्हॉट्सअपवर मेसेज पाठवणं वेगळं, इंस्टाग्रामवर बोलणं वेगळं. ती सर कशालाच येणार नाही. पण हे मूलतत्व किंवा पुस्तक हातात घेऊन त्या पुस्तकाचा सुगंध घेत रात्र जागून पुस्तक वाचणं आणि त्या पुस्तकात गुंतणं आणि मोबाईलच्या स्क्रीनवर बोटं फिरवत मधल्या ओळी वाचणं, यात जो फरक आहे तो असणारच. पण हेही नसे थोडके. अन्यथा मराठी पुस्तकांना रद्दी एवढा सुद्धा भाव येणार नाही, ही वस्तुस्थिती आपण नाकारायची का? आणि मग समाज माध्यमाच्या मागे लागताना जर एखादा लेखक, एखादा विचारवंत, मनस्वी, स्वतःचा विचार करणारा एखादा व्यक्ती आजूबाजूच्या घटनांवर सजगपणे लिहित असेल, प्रकट होत असेल, आपल्या भावना व्यक्त करत असेल, तर ती त्याच्या लेखनाची पहिली पायरी नाही का? त्यांनाही सावरलं पाहिजे. त्यातूनच कदाचित उद्याचे डिजिटल लेखक तयार होणार आहेत. हे डिजिटल लेखक सुद्धा महत्त्वाचं काम करणार आहेत. आमची ज्ञानोबाची, तुकोबाची मराठी अशी सहजासहजी मरणार नाहीये. ती सतत वाहत राहणार आहे. कदाचित संतपणे वाहत राहील, पण ती आमची कृष्णामाई आहे. तीरावरचं दुःख पोटात घेऊन, सुखदुःख समावून घेऊन ती व्यक्त होत राहणार आहे. त्यामुळे अभिजात मराठीला अजिबात मरण नाही. फक्त राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी, अगदी सरपंच सुद्धा, ग्रामपंचायत सदस्य आणि नगरसेवक सुद्धा यांनी थोडं जागं होणं गरजेचं आहे. आणि त्यांना जागतं ठेवणं हे तुमचं, आमचं काम आहे. कारण त्यांच्या मागे लावून गावात लायब्ररी चांगली राहील, लायब्ररीची कपाटं चांगली राहतील, एखादं पुस्तकांचं गाव तयार होईल, एखाद्या घरात चांगली साहित्य संपदा असेल तर तिचं जतन केलं जाईल, त्या घरामध्ये वाचनालय तयार केलं जाईल, वाचनालयांना पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होण्यासाठी काहीतरी गावात प्रयत्न केले जातील, गावातील ग्रामपंचायतीच्या वाचनालयात लोक येतील असं बघितलं जाईल, मासिकांचे वर्गणीदार ग्रामपंचायत अधिकारी होतील, शासकीय
प्रकाशनं जी काय असतील ती ग्रामपंचायतीत येतील, नगरपालिकेत येतील, नगरपालिकेमध्ये वाचनालय नगरपालिकेच्या खर्चाने असेल, महानगरपालिकेत प्रत्येक वॉर्डमध्ये वाचनालय असेल, प्रत्येक पक्षाच्या कार्यालयामध्ये वाचनालय असेल, त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना निरनिराळ्या पद्धतीचं समग्र वाङ्मय, संत वाङ्मय, संस्कारक्षम वाङ्मय, संत साहित्य हे सगळं पुरवलं जाईल. पुस्तक मेळे भरवले जातील. काही शहरं स्वतःला सांस्कृतिक ठेवे समजतात. पुणे असेल, सांगली असेल, नाशिक असेल, रत्नागिरी असेल, इथे अशी पुस्तक प्रदर्शनं भरतात सुद्धा, पण ती वारंवार भरली जातील. शासनातर्फे एखादा आठवडा फक्त ग्रंथालय प्रदर्शनासाठी आणि पुस्तक विक्रीसाठी ठेवला जाईल. त्यावेळी शाळांची मदत घेऊन, कॉलेजची मदत घेऊन, ग्रामपंचायतीची, नगरपालिकेची मदत घेऊन, जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल, आमदार, खासदार यांना सक्तीने हजर राहायची प्रयत्न करून त्यांच्या उपस्थितीत शासकीय योजनांचा किती पाठपुरावा करता येईल हे सुद्धा आता पाहावं लागेल. यासाठी साहित्य दूत बनवण्याची गरज आहे. मंत्री लोकांनी केवळ खुर्च्या उभवण्यापेक्षा मराठी साहित्यावर काम करणे गरजेचे आहे. प्रत्येक समारंभात कोणतेही फूल, स्वागत, हार, स्मृतिचिन्ह यापेक्षा पुस्तकं दिली जातील यावर सक्ती करणे याची आता गरज आहे. महाराष्ट्र शासनाकडून, केंद्र शासनाकडून खूप अपेक्षा आहेत. बजेट बघितलं, कागदपत्र बघितलीत तर खूप मोठा निधी मराठी भाषेकरता, मराठी शाळांकरता खर्च होतोय. हा सगळा कॉन्ट्रॅक्टरच्या घशात जाण्यापूर्वी तो वाचवणं आणि तंटामुक्ती योजनेप्रमाणे त्या निधीचा गावाच्या कमानी उभारण्याकरता खर्च न होता मराठी शाळेतील पटसंख्या कशी वाढेल, मराठी शिक्षकांना प्रगल्भ कसं केलं जाईल, त्यांना कार्यकर्ते बनवलं कसं जाईल, लोकप्रतिनिधींचा प्रत्यक्ष सहभाग कसा होईल, प्रत्येक सरपंचावर काही बंधनं कशी येतील आणि त्यातून मराठी भाषा, मराठी संस्कृती कशी जपली जाईल, मराठी शाळा आणि मराठी लिखाण कसं टिकवलं जाईल, नवीन लेखकांना प्रोत्साहन कसं दिलं जाईल, त्यांना स्पर्धात्मक, गुणात्मक कसं पुढे आणता येईल, यावर कुणीतरी काम करणं गरजेचं आहे. आणि हे कुणीतरी म्हणजे तुम्ही, आम्ही, स्वतः, आपल्यापासून सुरुवात होणे गरजेचं आहे. कोणतरी करेल, शासन करेल, आमदार करेल, खासदार करेल, यावर बऱ्याच योजना धूळ खात पडलेल्या आहेत. आमदाराकडून, खासदाराकडून, सरपंचाकडून, नगराध्यक्षाकडून ही कामे करून घेण्याची जबाबदारी देखील एक सजग नागरिक म्हणून, साहित्यप्रेमी म्हणून, मराठी भाषिक म्हणून तुमचं, आमचं काम आहे. यावर तुम्ही कधी विचार करणार आहात का? आणि रोज स्वतः काही लिहिणार आहात का? लिहिलेलं समाज माध्यमावर प्रकाशित होणार आहे का? तुमच्या भावभावना कवितेतून, गद्य काव्यातून, एखाद्या लेखातून, स्तंभलेखातून प्रकाशित करण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात का? तो वेडेपणा तुम्ही स्वीकारायला तयार आहात का? तुमचं कोणीतरी वाचेल, तुम्ही लिहिलेलं विकलं जाईल, त्यात फायदा किती, तोटा किती, या पलीकडे जाऊन लिहिणं महत्त्वाचं आहे, व्यक्त होणं महत्त्वाचं आहे, यावर तुम्ही भर देणार आहात का? हे सर्व महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने याचा विचार करूया. लेखक बनणं अत्यंत सोपं आहे. त्यात भाषेची सेवा करण्याची वृत्ती पाहिजे, लिहिण्यातला प्रामाणिकपणा पाहिजे, व्यक्त होण्यातली सचोटी पाहिजे, सातत्य पाहिजे.
तुम्ही प्रत्येकजण लेखक होऊ शकता. सर्वांना सदा सर्व काळ शुभेच्छा. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.